हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण। तर चला आजचं तुम्हाला मी वेट चेक करत आहे। तर आज आहे आपला दुसरा दिवस 15 दिवसाचा चॅलेंज मधला। तर बघूया आपला वेट कसं कमी होतं। आणि बघा आता तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघा किती वेट आणि आजच्या व्हिडिओमध्ये बघा किती फरक पडलाय। म्हणजे 30 ते 40 ग्रॅमचा फरक पडलेला आहे। ते पण मी खाल्लेलं आहे बरं का, असं पण नाही की काहीच नाही खाल्लंय, भरपूर असा फरक पडतो। पण असं चला आता तुमच्यासोबत मी ना रुटीन पण शेअर करेल आणि त्याचबरोबर मी काय खाते काय नाही ते सर्व गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर आज सकाळी मस्त असं मी बनवलेलं व्हेजिटेबल्स सँडविच, कारण की ह्यांची फरमाईश होती की बाबा व्हेजिटेबल्स सँडविच बनव। ह्यांनी रात्री येताना ब्रेड वगैरे घेऊन आलेले होते आणि घरात सर्व व्हेजिटेबल्स पण होते। मग म्हणलं चला त्याच बहाण्याने पोरं पण खातील आणि त्यामुळे म्हणलं चला आज सकाळी व्हेजिटेबल्स मस्त असं सँडविचच बनवूया। चीज पण होतं घरात आणि म्हणून हे बघा सर्व व्हेजिटेबल्स तर आपण मोठे मोठे साईजमध्ये करतो, पण मी बारीक बारीक कट करून घेतले कारण की पोरं खातात आणि पोरांनी खूप आवडीने खाल्लं। इतकं त्यांना आवडलं ना, खूप छान म्हणजे खूप आवडलं आणि मला बरं वाटलं नाही का, त्याच बहाण्याने त्यांनी व्हेजिटेबल्स तरी खाल्ले। त्यात मी शिमला मिर्च, गाजर आणि परत टोमॅटो, कांदा असं म्हणजे जे जे आहेत ना ते सर्व टाकलं आणि गाजरला फक्त ना मी किसून टाकलेलं आहे, कारण की गाजर जरा किसून टाकला ना तो लवकर असं सॉफ्ट होतो नाही का, त्याच्यामुळे मग मी तसं किसून टाकलेलं आहे। आणि एक नंबर लागत होता बरं का, सँडविचची रेसिपी खूप मस्त लागत होती। आणि ह्यांना ना कधी पण असं सँडविच खाऊ वाटत नाही, ह्यांना असं सँडविच आवडतं बघा। मला ते आपलं ब्रेड पकोडा वगैरे बनवतो ते त्यांना अजिबात आवडत नाही, मला म्हणतात हे असं बनवत जा म्हणून नाही का व्हेजिटेबलचा, कारण की आपल्या पोटात कच्च्या भाज्या वगैरे जाणं पण खूप गरजेचं आहे। त्याचबरोबर काकडी वगैरे होती घरात आणि काकडी वगैरे पण मी कट करून घेत आहे आणि तेच काकडी पण आता एका साईडला वेगळं कट करणार आहे गोल गोल साईजमध्ये। तर आता बघू शकता काकडी सुद्धा मस्त अशी मी कट करून घेतलेली आहे। आणि त्यानंतर ना इंस्टामार्टवरून थोडंसं सामान मागवलेलं होतं आणि इथं माझं चाललेलं आहे पाणी पण आपल्याला कंप्लीट असं करायचं असतं। आणि मला ना सध्या आता पिरियडमुळे इतका त्रास होतोय ना, पण मग आता त्यामध्ये ना माझं क्रेविंग वगैरे पण वाढलेले आहेत। ज्यावेळेस पिरियड वगैरे येतो ना त्यावेळेस माझे ना क्रेविंग्स वगैरे भरपूर वाढतात आणि वेट पण वाढतं बरं का। तर तुम्हाला मी त्या दुसऱ्या दिवशी बघूया आपण आता काय वेट वाढते का नाही ते सर्व तुमच्यासोबत मी शेअर करेलच। तर असं आता थोडंसं सामान मागवलं होतं सँडविचसाठी, सॉस नव्हता, सॉस संपलेला होता सँडविचचा आणि त्यामुळे तोच मागवलेला आहे। परत दूध आणि ताक, दही हे सर्व मागवून घेतलेलं, कारण की कोणाला खाली जायचं कंटाळा आला मग आपलं हेच सर्वात बेस्ट असतं नाही का। तर मग हा मी सॉस टाकलेला आहे सर्व आपल्या ह्याच्यामध्ये कटिंगमध्ये, आपण जे जे व्हेजिटेबल्स कट केलेले आहेत ते, आणि ते व्यवस्थित असं आता मी मिक्स करून घेत आहे। बघू शकता तुम्ही कशी मी मिक्स केलेले आहेत। तुम्ही त्यात काय काय तुम्हाला टाकू वाटेल ते पण तुम्ही टाकू शकतात। आणि इथं बघा मयंक मी ना बनाण्याचा हलवा बनवलेला होता, इतका मस्त झालेला आहे ना, खूप छान झालेला आहे, म्हणजे जाम टाईप पण तुम्ही यूज करू शकता त्याला। आणि मयंकला तर मी ब्रेडला पण लावून दिलेला, मयंकला खूपच आवडला ब्रेडला पण लावून, ती तुम्हाला रेसिपी शेअर करणार आहे मी। आणि मी ना माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत रेसिपीज, परत माझे वेट लॉसचे व्हिडिओज, डेली ब्लॉग्स हे सर्व गोष्टी शेअर करणार आहे। आता ह्या 15 दिवसाचा चॅलेंज हा माझ्यासोबत किती दिवस म्हणजे मी करू शकते ते मला पण माहीत नाही आहे, पण मी करण्याचा तर प्रयत्न करत आहे बरं का। तर असो आता त्यासोबत तुमच्यासोबत ना मी माझं रुटीन वगैरे पण शेअर करत चालेल। आणि इथं बघू शकता मस्त असं मी सॉस लावून घेतलेला आहे। तुमच्याकडे टोमॅटो सॉस असेल ना ते तुम्ही लावू शकता, माझ्याकडे नव्हता टोमॅटो कॅचअप, त्यामुळे मग मी आपलं तोच लावून दिलेला आहे सॉस। तो कसं ऑल इन वन आहे त्यामुळे मग हाच लावलेला। आणि आता हे बघू शकता तुम्ही पहिला काकडी वगैरे ठेवून घेतलेले आहेत व्यवस्थित असे, आणि त्यानंतर आपलं जे केलेलं आहे आपण व्हेजिटेबल्स कट ते पण आता व्यवस्थित असं मी ठेवून घेत आहे। आणि भरपूर असं ठेवलेलं बरं का, एकदम जास्त ठेवलेलं, एकदम अशी हलकी लेअर पण नाही, डबल लेअर अशी मी केलेली। आणि त्यावर ना आता मी चीज ग्रेट करणार आहे त्या सर्वांवर मस्त असं, आणि इतका मस्त लोडी झालेला ना आपलं त्याला म्हणतात व्हेजिटेबल्स सँडविच, खूपच मस्त झालेलं, जसं बाहेर मिळतो ना बाहेरपेक्षाही मस्त झालेला चीज सँडविच आपण म्हणू शकतो ह्याला, चीज व्हेजिटेबल्स सँडविच असं मी नाव ठेवलेलं आहे।
आणि खरं सांगते मस्त लागलेला. तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा. आणि घरात पोरं जेव्हा आपले नखरे करतात ना व्हेजिटेबल्स वगैरे खायला, त्यावेळेस तुम्ही असं बनवून देऊ शकतात आणि पोरं आवडीने खातील. त्यानंतर ऑरिगॅनो टाकलेला आहे त्यावरनं थोडं आणि ह्यांना मिरची टाकून पाहिजे होतं म्हणून त्यांनी मिरची पण टाकलेलं आहे आणि मी चिली फ्लेक्स टाकलेले आहेत. आणि दोघांच्या ह्याच्यावर मी काहीच टाकलं नाही, कारण की मग त्यांचे लई नखरे असतात, तिखट झालं हे झालं. आणि बघू शकता किती मस्त यमी दिसतोय नाही का. आणि मग मी ओव्हनमध्ये करते आहे. आणि आपण ना त्याच्यावर ब्रेड ठेवायचं आहे बरं का. मी ब्रेड ठेवायचंच लक्षात नव्हता माझ्या. हे मी तसंच बनवणार होते शिदा, पण हे काय बोलले नको तसा, त्याच्यावर ना ब्रेड पण ठेव. आणि मी ब्रेड ठेवून त्याच्यावर बटर लावून ना त्याला बेक केलेलं बघू शकता. आणि इतके मस्त असे क्रिस्पी झालेले ना, खूपच टेस्टी झालेले बरं का, क्रिस्पी. आणि चारी पण आमचे झालेले मस्त अशी. मी बघत होती मस्त झालेत का नाही, एकदम चीजी नाही का. तर खूप मस्त झालेले. तर आरवला आणि मयंकला आता मी कट करून देणार आहे. तोपर्यंत हे दुसऱ्या ह्यांचे सँडविचची तयारी करत होते, कारण की थोडंसं व्हेजिटेबल्स राहिलेले होते आपले कटिंगचे, त्यामुळे मग ते त्यांच्यासाठी तयारी करत होते. आणि ही तर मी माझी तयारी चालू आहे माझी पण. तर बघू शकता मस्त असे कटिंग करून घेतलेलं आहे आणि कटिंगसुद्धा मस्त झालेले आहे बरं का. आता मला ना फक्त एक पिझ्झा कटर घ्यायला लागणार आहे, कारण की दरवेळेस ना कटिंगसाठीच मला प्रॉब्लेम येत असतो भरपूर. आणि मग कटर असला की पटकन असं व्यवस्थित होईल नाही का कट, त्यामुळे आता एक पिझ्झा कटर मी घेईलच. तर बघू शकता मस्त आपले झालेले आहे सँडविच. आणि इथं ह्यांचं पण तयारी चालू आहे. त्यांनी पण मस्त त्यांची स्वतःसाठी त्यांनी मस्त आपलं शेजवान चटणी वगैरे लावून मस्त असं करून घेतलेलं बरं का. आणि त्यांनी व्हेजिटेबल्समध्ये वगैरेच असं लावून घेत आहे, चीज वगैरे ग्रेट करून घेत आहेत. तर मी ह्यांच्यासाठी पण काढून ठेवलेलं आहे आणि मी माझ्यासाठी पण घेतलेलं आहे खाण्यासाठी. तर बघू शकता तुम्ही. तर असो चला बघा, आत्तापर्यंत व्हिडिओवर असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. मस्त अशी छानशी आणि मस्त तुमच्यासोबत मी अशा रेसिपी वगैरे शेअर करणारच आहे. तर हे आहे थोडंसं अनहेल्दी आहे, पण आपण तेवढे एखादं 2 खाल्लं तर काहीच होत नाही बरं का. फक्त जास्त कंट्रोलच्या बाहेर खाल्लं ना तर हे म्हणजे वेट वाढत असतं. पण मी सर्व खाणार आहे, सर्व खाऊन तुम्हाला मी म्हणजे ट्राय करते वेट लॉस करायचा. आणि झाला तर ते तुमच्यासोबत तर नक्कीच करणारच आहे तुम्हालाही, आणि मी दाखवेलच. तर आता आम्ही 4 जण मिळून मस्त असं खात बसलेलो. आणि यांची सेकंड शिफ्ट असली ना तर हे असतं बघा आमचं सकाळच्या टायमाला. मग आम्हाला सर्वांना असं व्यवस्थित असं टाईम मिळतो. आणि त्यात आज शनिवार, हा शनिवार किंवा रविवारचा व्हिडिओ असेल. थोडा लेट झाला मला एडिटिंग करायसाठी, कारण की सर्व गोष्टी बघाव्या लागतात नाही का. आणि दुपारी मस्त असं कैरीची चटणी बनवलेली होती आणि गरगट्टा बनवलेला आरवला, कारण की खूप खावं वाटत होता गरगट्टा वगैरे. त्यासाठी मग मी त्याला मस्त असं बनवून दिलेलं. 5:30 झालेले आहेत आणि आता पोरांना मला गार्डनला वगैरे पण घेऊन जायचं आहे. आणि त्याचबरोबर आज आहे भीम जयंती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. आणि त्याचबरोबर आज मला पिरियड पण आले आणि माझं वेटचं तर आता वाढू शकतं, कारण की ना पिरियडमध्ये एकतर वाढतं तरी आणि एकतर कमी. पण पिरियडच्या टायमाला ना क्रेविंग भरपूर होत असतात नाही का. तरी पण मी आज सकाळपासून जेवढं होईल तेवढं कंट्रोल करायचा प्रयत्न केलेला आहे. तो पण तुमच्यासोबत मागं शेअर केलेलाच होता. आणि आता काय नाही बघा, आता इतकं जरा घर वगैरे आवरायचे आहेत, कपडे इथं आवरून ठेवायचे आहेत. आणि त्यानंतर पोरांना गार्डनला घेऊन जाईल, त्यावेळेस जरासं वॉकिंग पण करेल. बाहेर भरपूर आवाज चालू आहे, सो इग्नोर एव्हरीवन. तर असं तुम्हाला मी सकाळचं माझं वेट दाखवलेलंच आहे, किती आलं आणि किती नाही. आणि आता चला हे बघा, आता थोडेसे कामं वगैरे आहेत ते सर्व मी करून घेणार आहे. आणि मी ना चाय बनवणार आहे, कारण की डोकं खूप जास्त दुखत आहे. आज मी चायसुद्धा सकाळी घेतला नव्हता, सँडविच केलेला, तो सँडविचच खाल्लेला, त्यामुळे ना डोकं खूप दुखतं आहे माझं आज. आणि त्यामुळे आता फक्त चाय पिणार आहे थोडंसं. आणि त्याचबरोबर ब्रेड गरम करणार आहे चायसोबत. काय माहिती खाऊ वाटतात मला. आणि मला ना पिरियडमध्ये हाच एक मोठा प्रॉब्लेम होत असतो, खूप क्रेविंग होत असतात. पण असं चला आता आपण ना सर्व करून आता जाऊया गार्डनमध्ये. मी पण वॉकिंग करणार आहे मस्त असं, तेही तुमच्यासोबत शेअर करेलच. आणि तुम्ही स्टार्ट केलं आहे का नाही तेही मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर चायची तलब जी आहे ना लवकर जातच नाही बघा माझी. लय सोडायचा प्रयत्न करते, पण काय माहिती कधी होईल सोडायचं. आणि इथं बघू शकता थोडासा चाय घेतलेला आहे, हळूहळू करून सोडेल मी. तर बघा आता ट्राय चालू आहे माझा सोडायचा. पण मी एकच टाईम घेतलेला आज, सकाळी इतर घेतला नव्हता.
तर आता ते खाऊन झाले की लगेच मी पोरांना गार्डनला वगैरे घेऊन गेली. गार्डन थोडंसं लांब आहे, जास्त पण नाही आहे. तर मग मी त्यांना मस्त खेळायला सोडलं आणि मी मस्त वॉकिंग वगैरे केली. थोडं 2-3च राऊंड मारले आणि इथं मग आरवचं बघा किती छान असं स्टन करतो आरव. आरव खूप ॲक्टिव्हिटी, मला म्हणत होतं कुणालाच येत नव्हतं मम्मी मलाच आलं. बघा किती मस्त त्यांनी केलेलं आहे, मस्त एकदम भारी आहे बरं का. फक्त शांत नाही आहे असे, फक्त या अशा गोष्टीमध्ये ते एक्सपर्ट येतो. आणि मयंक पण तसंच आहे. मग नंतर मी घरी आल्यानंतर थोडंसं जेवली बरं का मी. आणि त्यानंतर मस्त असं ग्रीन टी करून पिलेलं आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशीची तयारी करून ठेवलेली, मेथीचं पाणी वगैरे. तर मी ना गार्डनवरून आल्यावर ना खाल्लेलं थोडंफार जेवण. काय आहे ते खरं सांगून देते, कारण की नंतर पण ते मलाही म्हणजे नाही का मनात असं खंत नको आहे की बाबा आपण ही तर चिटिंग केलेली आहे आणि आपल्याला रिझल्ट का नाही येते म्हणून. त्यामुळे मी तुम्हालाही सांगून देता, आल्यावरनं मी थोडासा भात आणि त्याबरोबर आपला थोडासा पालकची भाजी खाल्लेली. आणि ते खाऊन झाल्यानंतर ना आता बरोबर 11 पावणे 11 होत आलेले आहेत आणि ग्रीन टी करून पित आहे मी. हे बघा, तर ग्रीन टी बनवलेली आहे आणि सकाळसाठी मेथीचं पाणी भिजून ठेवलेलं आहे आणि तेच आता मी पिणार आहे. तर असं चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर छानशी अशी कमेंट पण करा. तर भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय, टेक केअर, गुड नाईट, स्वीट ड्रीम.